हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर चला मी चाललेले आहे इकडे का माझ्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला. तर आता मी इकडे नर्सरीमध्ये पोचलेले आहे असं छान असं गिफ्ट घेण्यासाठी. तर गिफ्ट घेतलेले आहे मस्तपैकी फ्रेश असं गुलाबाचं झाड, छोटंसं फ्रेश, त्याला एकदम फुल आलं होतं. आणि मी इकडे माझा मेकअप व्यवस्थित झाला आहे का ते कॅमेऱ्यामध्ये चेक करत होते, कारण बाहेर आल्यानंतर थोडा व्यवस्थित ओळखून येतो म्हणून. बघितलं तरी छान झाला होता मेकअप. आणि हा वन पीस मी माझ्या बड्डेसाठी घेतला होता, तो आज घालूया म्हटलं. तर चला, मला इकडे मिस्टर सोडायला चाललेले आहेत. आमचा ग्रुप आहे क्रेझी गर्ल्स, आम्ही सगळ्या फ्रेंड्स आहोत. तर आमच्यातली एकच स्वीट अशी फ्रेंड कल्पना, तिचा बड्डे आहे. तर तिकडे चाललेले आहे. तर मुली घरीच थांबतो म्हटल्या होत्या, कारण स्वतःहूनच आदू म्हटली होती की मम्मा मी थांबते, तू जा म्हणून. त्यामुळं बरंच वाटलं, मला छान वाटलं. आदू थांबतो म्हटली. आणि जरा घरापासून थोडं लांबच लोकेशन होतं. तर इकडे बघू शकता, त्या इकडे मी कावळ्या नाकाला आलेले आहे. आणि इकडं किती छान असं सगळं क्लायमेट झालेलं आहे. हा खूप टॉप एरिया आहे. आणि हा एलिझा पार्क सोसायटी म्हणजे ही अपार्टमेंट तर मला वाटतं कोल्हापूरमधली सगळी टॉपचीच असेल. एकदम असं तिथं रेट फ्लॅटचे म्हणजे 1 कोटीच्या वरती असे ह्या एलिझा पार्कमध्ये फ्लॅटचे रेट आहेत. तर हा एकदम पॉश एरिया आहे. इकडे सगळा हॉटेल्स ते खूप छान छान आहेत. तर चला, मिस्टर इकडे आता आम्हाला सोडायला आलेले आहेत. आमचं भरपूर 4 दिवस आधीच ग्रुपवरती सगळ्या फ्रेंड्सचं चॅटिंग चालू होतं, काय घालायचं, कोणता ड्रेस घालायचं, कोणतं सॉन्ग करायचं, सगळं ग्रुपवरतीच ठरत होतं. तर 6चं टायमिंग आम्ही ठरवलं होतं आणि मीच इकडे 7:30ला बाहेर पडलेली आहे. तर चला, मग सगळ्यांना कॉल केला तर कोणी अजून आल्याच नव्हत्या, कारण ट्रॅफिक पण लागलं होतं. मग मिस्टर म्हटले की इतके आता छान तयार झाले सर, तुला मला त्यांनी कॉफी ऑफर केली, कॉफी डेटला येतेस का म्हणून. तर चला म्हटलं, आज मुली पण नाही, चक्क दोघंच बाहेर पडलो आहे, तर मस्त असं कॉफी एन्जॉय करू आपण. तर तिथेच हॉलच्या इथेच हॉल होता कावळा नाका इथे, तिथेच आम्ही अयोध्या पार्कच्या इथं रेस्टॉरंटमध्ये गेलो कॉफी घेण्यासाठी. मस्त असं मी चेक करत होते माझं काय व्यवस्थित सगळं आहे का. तर छान अशी मस्त कॉफी आणलेली आहे, फ्रेंच फ्राईड. आणि मैत्रिणींना यायला वेळच होणार होता, तर मस्त माझ्यासाठी मिस्टरांनी कॉफी मागवली. आणि कॉफी घेत घेत इकडे गप्पा चालू आहेत. तर पहिल्यांदा असं मुलींना घरी ठेवून मी आले होते. कुठेही गेलो तरी आम्ही त्यांना घेऊन जातो, पण आदू मला पहिल्यांदा म्हणजे मम्मा तू जा, तुझ्या फ्रेंडच्या बड्डेला मी घरी थांबते. मग त्यांना नंतर ह्यांना म्हटलं मग जेव्हा घ्यायला येतात तेव्हा घेऊन या. तर छान अशा गप्पा वगैरे मारल्या आणि फ्रेंडची वाटच बघत होतो कोण येतात वगैरे काय. तर कॉफी एन्जॉय करत इकडं चालू आहे गप्पा. तर आमच्या क्रेझी ग्रुपमधली कल्पना ताई म्हणते मी तिला, अगदी तिचा इकडं 50वा बड्डे आहे. आणि तिला पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले तर ती वाटणार पण नाही की तिला 50 वर्ष तर कंप्लीट झालेले आहेत. इतकी एनर्जी, इतकी पॉवरफुल आणि इतकी ॲक्टिव्ह असते ना. तर चला, पोचले हॉलमध्ये. फ्रेंड्स थोडं यायला चालू झालं होतं, अजून त्यांचे गेस्ट वगैरे कोणी आले नव्हते. डेकोरेशन वगैरे हॉल 1 नंबर होता, AC हॉल होता, खूप छान डेकोरेशन केलं होतं. चला, तर आम्ही इकडे एका रूममध्ये आता प्रॅक्टिस करत आहोत. ह्या छोट्या मुली पण सगळ्या फ्रेंडच्या आल्या होत्या. तिथं गेल्यानंतर मला वाटलं माझ्या पण दोघींना आणलं असं तर छानच झालं असतं ह्यांच्याकडे बघून, पण राहू दे म्हटलं. तर चला, इकडे पाठीमागे आमचा खूप गोंधळ चालू आहे. आता आम्ही 10-15 मिनिटात तर आम्हाला परफॉर्मन्स करायचा होता, काय करायचं आहे काय नाही. तर सगळं इकडं कोणतं गाणं काय गाणं सगळा गोंधळ चालू होता जोरात, कोणत्या गाण्यावरती कसं करायचं. तर चला, इकडे बड्डे गर्लची छान अशी एंट्री झालेली आहे, ही बघू शकता आमची. ह्या छान अशा गर्लच म्हणता येईल, कोण 50 हिचा म्हणजे 50 बर्थडे आहे असं कोणीही म्हणणार नाही. आल्यानंतर ही लेट ना आल्यामुळे इकडे पेनॉल्टी असा दंगा चालू होता, खूप दंगा चालू होता. आणि सगळ्यांना बघून तिला आश्चर्य वाटलं, कारण असं एकत्र जमायचं काहीतरी प्लॅनिंग केलं की काही जणांची कारण वगैरे असतात, कोण असं एवढ्या येतील असं तिला वाटलंच नव्हतं. पण सगळ्या आलो होतो, सगळ्या हजर होतो. तर खूप ती खुश झाली आम्हाला सगळ्यांना बघून. एकदमच तिची एनर्जी आधीच जास्त आहे त्याच्यात जास्तच वाढली.
तर इकडे बघू शकताय कॅमेरामॅन फोटोग्राफर ते सोबतच आहेत. तर चला आता इकडे छान असं तिचं हॉलमध्ये आम्हाला वेलकम करायचं होतं. तर इकडे सगळं बाहेर आम्ही रूमच्या आलो, कसं कसं काय करायचं ठरवत होतो. छान हॉलच्या बाहेर पण खूप सुंदर असं कल्पना 50 बड्डे सेलिब्रेशन. तर चला सुंदर अशी हॉलमध्ये एंट्री झालेली आहे बड्डे गर्लची. आणि इकडे ए दिल लाया है बहार हे सरांनीच गाणं चॉईस केलं होतं. त्याच्यावर सुंदर अशी तिच्या पाठीमागून आम्ही एंट्री केली आणि तिला अशी हॉलमध्ये घेऊन आलो. आणि मग सरांनी आणि ताईने असा छान डान्स केला. तर खूप छानच वाटत होतं, एकदम मस्तच. डान्स पण छान झाला, आणखीन एंट्री पण खूप छान झाली. तर खूपच मला खूप छान वाटत होतं, कारण ऐसा रिश्ता बनाया ऐसा रिश्ता बनाया तुमने 50 बस एक अंक है जीवन में 50 बस एक अंक है जीवन में पर तुम तो अभी जवाब हो मन से तुम तो अभी जवाब हो मन से तुमसे ही घर है तुमसे ही संसार है तुमसे ही घर है तुमसे ही संसार है तुमसे ही हर रिश्ते में है प्यार तुमसे ही हर रिश्ते में है प्यार इस जीवन के हर गीत में इस जीवन के हर गीत में तुम मेरी सच्ची प्रीत में तुम हो तो हर राह सरल है तुम हो तो हर राह सरल है तुम हो तो ये जीवन सुंदर है तुम हो तो ये जीवन सुंदर है सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार. खूप छान वाटण्याचं कारण असं की सरांनी अगदी 2 पेज भरून ताईंसाठी भरपूर असं काय काय लिहिलं होतं. ते ऐकल्यानंतर तर एकदमच खूप छान वाटलं की किती प्रेम आहे दोघांच्यामध्ये. आणखीन ते म्हणतात की कल्पनाशिवाय मी माझ्या जगण्याची कल्पनाच करू शकत नाही, हे त्यांचं वाक्य खूप आवडलं. आणखीन चला घरातल्यांनी छान असे 50 दिवे लावून त्यांचं औक्षण करून घेतलं. आणि इकडे आता मस्त ब्लास्ट झालेला आहे, फायर वगैरे चालू होऊन ताईंचं असं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. ब्लॉगमध्ये काय होतं की कोणतंही सॉन्ग आम्ही ते म्हणजे ऑन करू शकत नाहीत. खूप छान छान गाणी लावली होती, म्हटली होती, खूप सारं सेलिब्रेशन झालं होतं. खरं ब्लॉगमध्ये ते अलाउडच नाही आहे सॉन्ग लावण्यासाठी. तर इकडे केक कटिंग झालं, तर असं स्टार्टर यायला चालू झाले. तर चला इकडं आता आम्ही करतो आहोत एन्जॉय. सूप वगैरे पण खूप छान होतं, प्युअर व्हेज होता सगळा मेनू, कारण ताई जैनांच्या आहेत त्यामुळे प्युअर व्हेज असं तिथे सगळं होतं. तर छानच स्टार्टर पण खूप छान होता. मला सूप तर खूपच आवडलं, पनीर सूप असं मस्त होतं. तर चला त्यांचे सगळे गेस्ट येऊन गेल्यानंतर गिफ्ट देऊन आम्ही इकडं आता घुसलेलो आहोत. म्हणजे आम्ही स्टेजवरती गेल्यावर ताईंना परत फुल एनर्जी आली आणि एकदम अशा त्या एक्सायटेड झाल्या. तर चला सगळ्यांनी आणलेले आम्ही इकडे त्यांना गिफ्ट देत आहोत. छान असे फोटो वगैरे व्हिडिओ चालूच होता. तर आम्ही पोज वगैरे इकडे आमच्या देऊन दंगा आता आमचा फायनली इकडे स्टार्ट झालेला आहे. तर खूप बऱ्याच दिवसांनी मला पण छान वाटलं. मी खूप वर्षांनीच म्हणावं असं गेलेले आहे बाहेर. आदूमुळं स्वरामुळे असं म्हणजे त्यांच्यासोबत कोण नसतं, त्यामुळे कुठं जाता येत नाही. तर मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे थोडं जायला मिळालं. सॅटरडेलाच होता हा बड्डे, त्यामुळं जायला मिळालं. आणि आम्ही असं छान कराओकेवरती यारा तेरी यारी सॉन्ग म्हटलेलं आहे, सर्वांना खूप आवडलं. तर चला ह्या छोट्या मुलीने आता ताईंसाठी जो डान्स बसवला होता, अगदी 15-20 मिनटात त्याने डान्स होतो, छानच केलेला आहे. आणि मी पण इकडं सर एक सॉन्ग म्हणणार होते, तर त्यांना डुईट म्हणून त्यांना कंपनी देण्यासाठी एक सॉन्ग म्हटलेलं आहे. ते थोडंसं इथं मी प्ले करणार आहे, कारण जास्त प्ले करू शकत नाही. तर मी इकडे सरांच्या सोबत डुईट असं परदेसी हे गाणं म्हटलेलं आहे. तर खूपच मला पण छान वाटलं की सगळ्यांनी खूप कौतुक केलं, कारण मी तुम्हाला माहीतच आहे घरी कराओके आहे, मी त्याच्यावरती म्हणतच असते. मला गाणी म्हणायची खूप आवड आहे, डान्सची पण आहेच,
पण गाणी पण म्हणायची आवड आहे आणि हे पण मी म्हणत असते, त्यामुळे हे मला परफेक्टच जमलं. तर माझ्या मैत्रिणी तर ह्या गाण्यावरती इतका दंगा करत होत्या, भरपूर असं त्यांना तर खूप आवडलं, डान्स करत होत्या. आणि इकडे सरांनी सगळ्यांनी माझं कौतुक केलं की खूप छान, आणि सगळ्यांना मेन म्हणजे आवडलं. तर ह्या गोष्टीचं एक छान वाटलं की आपण कुठेतरी गाणं म्हटलं आणि इथं आपण परफॉर्मन्स केला आणि तो सगळ्यांना आवडला. तर यूट्यूबवरती कसं आहे, कोणतेही सॉन्ग तुम्ही प्ले करू शकत नाही. प्ले केलं तर तुम्हाला ते कॉपीराईट ऑप्शन येतो, तो त्या व्हिडिओला आपल्या कॉपीराईट तिथं मार्क मिळतो. त्यामुळे खूप छान छान गाणे आम्ही इकडे ताईंसाठी बसवली होती. मी तर हे खूप छान असं म्हटलेलं आहे, पूर्ण मी टाकू शकत नाही आहे, असंच हे त्यांची अट असल्यामुळे यूट्यूबची. तर हे पण गाणं हे तर आम्ही 10-15 मिनटामध्ये यारो के वास्ते, क्या कुछ नहीं किया, हे सॉन्ग असं अगदी सोप्या सोप्या स्टेप घेऊन ज्यांना जमते त्यांना पुढे व्या म्हटलं, ज्यांना जमत नाही त्यांनी पाठीमागं. तर ह्या आम्ही अशा मस्त ताईंसाठी डेलिकेट केलं. यारो के वास्ते, कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया. त्यानंतर सायलेंट सॉन्ग जे झालं त्यानंतर इकडे सगळ्या ओरिजिनल आपल्या रूपामध्ये आलेल्या आहेत. तर इकडं ही आपली यारी ले झिंगाट आहे ह्या सॉन्गवर फुल ऑन परफॉर्मन्स केला. सगळे बघतच राहिले होते. बापरे, सगळे फुल ऑन स्टेज फार असा परफॉर्मन्स इकडे करत होतो आम्ही. तर हे टुकुरू टुकुरू असं ते आहे सॉन्ग, हे पण छान आहे. डेकटाकाटक टुकुरू डेकटाकाटक, हे पण मस्त बघू शकता तुम्ही. कल्पना ताईंची एनर्जी सगळ्यांना पाठीमागं टाकतात. त्या दरवेळी आम्ही फ्रेंडशिप डेला एकत्र जमतो, वुमन्स डेला वगैरे असे आम्ही जातो पार्टीसाठी वगैरे, असं म्हणजे सेलिब्रेट करायला. तर त्यांची फुल ऑन एनर्जी असते. तर हे टुकुरू डेकटाकाटक ह्या सॉन्गवरती. तर चला, इकडे भरपूर असा डान्स केलेला आहे, भरपूरच केला. मी थोडेच व्हिडिओ इकडे शेअर केलेले आहेत. तर आता इतकं डान्स करून भूक लागली होती. सगळ्यात लास्ट सगळे गेस्ट गेले होते आणि आम्ही फ्रेंड्स फक्त राहिलो होतो. तर आजपर्यंत जिथे मी ज्या कार्यक्रमामध्ये जेवलेले आहे ना, सगळ्यापैकी इथं मी पूर्ण प्युअर व्हेज असं जेवण खाल्लेलं आहे. ह्या जेवणामध्ये कांदा लसूण वगैरे काही नाही आहे. तर सुद्धा खाताना काही वाटत नव्हतं की ह्याच्यामध्ये कांदा लसूण आहे. तर ताई जैनांच्या असल्यामुळे प्युअर सात्विक आणि प्युअर व्हेज असं जेवण मस्त एन्जॉय करत आहोत. तर इकडे मी सगळ्यांना गुलाबजामुन उचला आणि खा असं सांगितलं होतं. तर चला, मस्त असं सगळे गेस्ट गेल्यामुळे जेवताना पण भरपूर दंगा मस्ती, गप्पा टप्पा असं चालू होतं. तर खूप छान वाटलं. आता इकडे आमचा फ्रेंडशिप डेचा पण प्लॅनिंग चालू आहे, त्याच्यासाठी पण आत्तापासून सगळं चालू आहे, काय करायचं काय नाही. तर तो पण ब्लॉग तुमच्याशी शेअर करेन. तर फुल ऑन दंगा मस्ती धमाल अशी क्रेझी गर्ल्सच्या ग्रुपनं आम्ही इकडे बड्डे पार्टी एन्जॉय केली आहे. तर कसा वाटला आमचा ग्रुप, आमची फ्रेंडशिप, नक्की चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.